गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इन्शुरन्स क्लेम अकाउंटमधील लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी यावर जो प्रॉब्लेम येतो तर त्या प्रॉब्लेमला आपण आज सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 1 मी तुम्हाला प्रॉब्लेम ऑलरेडी शेअर केला आहे. आपण प्रॉब्लेम रीड करूयात. बघा, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. म्हणजे काही पर्टिक्युलर्स खाली दिले, त्यांनी डिटेल्स दिले, ते आपण रीड करूयात. नंबर 1, डेट ऑफ फायर. फायर कधी झाला? 1 एप्रिल 2009 ला, 1/4/2009 ला फायर त्या ठिकाणी झाला. ओके. आता पिरियड ऑफ इंडिमिनिटी तुम्हाला सांगितलं होतं, पिरियड ऑफ इंडिमिनिटी दिलेला असतो 4 मंथ. आता फायर झाला 1/4/2009 ला, तिथून पुढे 4 महिने इंडिमिनिटी पिरियड असेल. असो. पुढे पॉलिसी अमाऊंट. आता पॉलिसी अमाऊंट 3 lakhs या ठिकाणी दिली. पुढे सेल्स फ्रॉम 1 जानेवारी 2008 टू 31 डिसेंबर 2008, 2008 झाले पण 2008 आहे, ₹18 lakhs. बर, बघा आता डेट ऑफ फायर 1/4/2009 आहे. आता इथे हे 12 महिन्यांचे सेल्स आहे, 1/1/2008 ते 31/12/2008. आता फायर झाल्याच्या अगोदरचे सेल्स आहे, म्हणजे मागच्या वर्षीचे दिसत आहे 2008 मध्ये. म्हणजे इथे अकाउंटिंग इयर जानेवारी टू डिसेंबर आहे आणि त्या कालावधीमध्ये जे सेल्स आहेत ते किती आहेत? 18 लाख आहेत. त्याच्यानंतर म्हणजे लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स झाले 1/1/2000. कारण बघा इथे फायर झाला, फायर झाल्याच्या आदल्या एक दिवस अगोदरची तारीख इथे दिसते का? नाही, खूप अगोदरचे त्या ठिकाणी. ह्या डेटच्या खूप अगोदरचे 12 महिन्यांचे सेल्स, म्हणजे ते लास्ट ट्रेडिंग अकाउंट इयरचे सेल झाले, बरोबर ना? लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल झाले. त्याच्यानंतर सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2008 टू 31 मार्च 2009. आता फायर तुमचा कधी झाला? बघा इथे फायर झाला तुमचा 1/4/2009 ला, आणि 1/4/2009च्या एक दिवस अगोदरची डेट कोणती असणार आहे? 31/3/2009. बघा इथे 31/3/2009 आली. 31/3/2009 पासून पाठीमागे 12 महिने, म्हणजे 1/4 ते 31/3 असं 12 मंथ येते, बरोबर ना? इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर, 12 मंथ सेल्स ऑफ प्रिसिडिंग इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर. फायर झालेल्या एक्झॅक्टली एक दिवस अगोदर पासूनचं पाठीमागील पाठीमागील 12 महिन्यांचे सेल्स त्या ठिकाणी तुम्हाला दिलेत. ओके. याला स्टँडर्ड सेल्स म्हणतो आपण. कोणते सेल्स म्हणतो? स्टँडर्ड सेल्स म्हणतो त्याला. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्डच्या वेळेस आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. कशा वेळेस? इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्डच्या वेळेस त्याचा अभ्यास करायचा. हे लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स आहेत. हे दोन्ही 12 महिन्यांचे आहेत, पण हे लास्ट अकाउंटिंग इयरचे आणि हे स्टँडर्ड सेल्स आहेत. म्हणजे फायर झालं तिथून पाठीमागच्या 12 महिन्यांचे सेल्स आहे. कुठे वापरायचे ते आपण बघू स्टेपमध्ये, बघितलेलं पण आहे ऑलरेडी. बघा आता नेट प्रॉफिट फॉर द इयर 2008, पाठीमागच्या वर्षी 2008 मधला प्रॉफिट किती आहे? 2 lakhs आहे. आणि स्टँडिंग चार्जेस किती आहेत? तो पण स्टँडिंग चार्जेस पण 2 lakhs आहे. आउट ऑफ विच ₹40,000 वेअर अनइन्शुअर्ड. हे जे काही स्टँडिंग चार्जेस 2 लाख आहे, 2 लाखापैकी आउट ऑफ विच 2 लाखापैकी 40 लाख 40,000 अनइन्शुअर्ड आहे. अनइन्शुअर्ड म्हणजे त्याच्यावर इन्शुरन्स नाहीये. मग 2 लाख आउट ऑफ 2 lakhs 40,000 आर अनइन्शुअर्ड. दॅट मीन्स रिमेनिंग आर इन्शुअर्ड. 2 लाखातून 40,000 अनइन्शुअर्ड गेले, म्हणजे राहिलेले 1,60,000 काय झाले? इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस राहिलेत. आपल्याला ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेजच्या वेळेस त्याची गरज पडते, आणि त्यावेळेस मात्र आपण इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस घेतो. आणि पुढे सेल्स ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड. जो काही डिसलोकेशन पिरियड आहे तुमचा एक्झॅक्टली, म्हणजे 4 महिन्यांचा कालावधी इथे, बरोबर ना? म्हणजे कधी फायर झाला 1/4 पासून पुढे 4 महिन्यांचा तो जो कालावधी, त्याला डिसलोकेशन पिरियड म्हणतो आपण. त्या कालावधीमध्ये सेल्स किती तुमचे? 2 lakhs आहे. अँड द ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड, म्हणजे डिसलोकेशन पिरियडचा जो करस्पॉन्डिंग पिरियड आहे पाठीमागील 12 महिन्याचा कालावधी, त्याला करस्पॉन्डिंग पिरियड म्हणतो. त्या करस्पॉन्डिंग पिरियड मधले जे काही सेल्स आहे ते 6 लाख आहेत. एवढी तुम्हाला माहिती दिली आणि यावर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. ओके. आता इथे पहिलं तुम्हाला इंडिमिनिटी पिरियड 4 मंथ्स दिले. किती दिले? 4 मंथ्स दिले, बरोबर ना? आणि डेट ऑफ फायर काय तुमचा? 1/4/2009 हा डेट ऑफ फायर आहे.
मग त्या ठिकाणी याच्यावरून आपण डिसलोकेशन पिरियड ओळखायचा. डिसलोकेशन पिरियड बघा 1/4 ला सुरू होणार तो 1/4/2009 2009 टू 1 एप्रिल 2009 टू पुढे 4 मंथ म्हणजे एप्रिल मे जून जुलै बरोबर ना, म्हणजे 31 जुलै 31 हा डिसलोकेशन पिरियड झाला. इज इट क्लिअर? आणि मग करस्पॉन्डिंग पिरियड म्हणजे याच्याच पाठीमागील 12 पण आता इथे डेट्स दिलेले नाही म्हणून त्याची काही गरज नाही. आता आपली इथे स्टेप नंबर 1 घेतोय आपण. काय घेतो आपण? शॉर्ट सेल. शॉर्ट सेल्स ही पहिली वर्किंग नोट आहे आपली शॉर्ट सेलची, ती आपण त्या ठिकाणी घेतो आहोत. पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. ओके, पर्टिक्युलर्स मध्ये मग सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड मधले सेल्स घेतो आपण. करस्पॉन्डिंग पिरियड. आता करस्पॉन्डिंग पिरियड मधले सेल्स तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी ते सेल्स कुठे दिले बघा, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे त्यांनी शेवटी. सेल्स ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड. डिसलोकेशन मधले 2 lakhs आहे आणि करस्पॉन्डिंग पिरियड मधले 6 lakh लास्ट इयर मधले. ओके, आपण शॉर्ट सेल कसे काढतो? करस्पॉन्डिंग पिरियड सेल्स मायनस डिसलोकेशन पिरियड सेल्स. आता हे 6 lakhs दिले तुम्हाला. किती दिले? 6 lakhs दिले. पण याच्यामध्ये इन्क्रीजिंग ट्रेंड असेल तर आपल्याला तो ऍड करावा लागतो. ऍड इन सेल्स. पण दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये कुठेही इन्क्रीजिंग ट्रेंड दिलेला नाही, बरोबर ना? तो दिलाय का? नाही दिला, तो दिलेला नाही. आणि म्हणून इथे जे काय आपले एक्सपेक्टेड सेल्स आहेत, एक्सपेक्टेड सेल्स किती आले? आहे तेवढेच आले 6 lakhs. आणि मग ह्या 6 lakhs मधून आपल्याला काय करायचे? एक्सपेक्टेड सेल्स मधून काय करायचं? डिसलोकेशन पिरियडचे सेल्स लेस करायचे. एवढे अपेक्षित आहे, 6 लाख अपेक्षित होते, पण ऍक्च्युअली किती आले? डिसलोकेशन पिरियड मध्ये ऍक्च्युअली किती आले? 2 lakhs आले. इथे दिलेले आहेत तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये बघा. सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड आहे ना, 2 lakhs आहे. $2 lakhs येते. इज इट क्लिअर? म्हणजेच इथे शॉर्ट सेल आले आपले. मग शॉर्ट सेल आले. शॉर्ट सेल किती आले मग इथे आपल्या ह्या प्रॉब्लेम मध्ये? 4 lakhs आले. किती आले? 4 lakhs आले. इतकं सोपं आहे. ही झाली आपली पहिली स्टेप, ही झाली आपली फर्स्ट स्टेप. ओके, आता सेकंड स्टेप कडे येतो आपण. स्टेप नंबर 2, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. ओके, हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. मग जीपी पर्सेंटेज कॅल्क्युलेट करत असताना त्याचा आपल्याला काय घ्यायचं? तिथे रेशो घ्यायचा. काय घ्यायचा? रेशो घ्यायचा. त्याचा फॉर्म्युला घ्यायचा. फॉर्म्युला काय घेणार आपण? फॉर्म्युला ऍड करू आपण. इज इक्वल टू
सॉरी, इथे ऍड करायचं आपल्याला. काय फॉर्म्युला आहे आपला? नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस. पण कोणते? लास्ट अकाउंटिंग इयर. दोन्ही पण कोणते? लास्ट अकाउंटिंग इयर. आणि अपॉन लास्ट अकाउंटिंग इयर सेल्स हे त्या ठिकाणी घ्यायचे आपल्याला. हे त्या ठिकाणी घ्यायचे. ओके, हे त्या ठिकाणी घ्यायचे. हा आपला फॉर्म्युला आहे. हा आपला फॉर्म्युला त्या ठिकाणी मल्टिपल बाय 100 राहिलं. मल्टिपल बाय 100. ओके, हा फॉर्म्युला आहे. नेट प्रॉफिट अपॉन नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस बघा. नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस लास्ट अकाउंटिंग इयरचे आपण लास्ट अकाउंटिंग इयर सेल्स मल्टिपल बाय 100. आता नेट प्रॉफिट बघूयात आपण काय काय दिलंय तुम्हाला. हे सेल्स इयरचे आपलं नेट प्रॉफिट बघायचं. नेट प्रॉफिट फॉर द इयर 2008 2 lakhs आहे, बरोबर ना? 2 लाख आहे. आणि स्टँडिंग चार्जेस, टोटल स्टँडिंग चार्जेस 2 लाख आहे. त्याच्यापैकी अनइन्शुर्ड किती आहे? 40,000. आपण घ्यायचे कोणते? इन्शुर्ड घ्यायचे. म्हणून टोटल 2 lakhs मधून अनइन्शुर्ड मायनस केले की इन्शुर्ड निघेल. मग 2 lakh मायनस 40,000 1,60,000 1,60,000. आणि नेट प्रॉफिट 2 lakhs आहे. बघा, नेट प्रॉफिट किती आहे? 2 lakhs आहे. आणि प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस 1,60,000. तिथे 2 लाख दिलेत, पण आणि इन्शुर्ड 40,000 म्हणून 40,000 आपण लेस केले. 2 लाख अधिक 2 लाख वजा 40,000 असे 1,60,000 आले. आणि आता आपल्याला लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स तिथे घ्यायचे. दिलेले तिथे आपल्याला दिले तिथे. बघा, लास्ट अकाउंटिंग इयर म्हणजे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीमधले सेल्स. आता सर्वात महत्वाचा तुमच्या पुढे मी पुन्हा सांगतो की लास्ट अकाउंटिंग इयरचे हे आहे की हे आहे, हे कसं ओळखायचं? 2 सेल्स असतात 12 महिन्यांचे. हे दोन्ही 12 महिन्यांचे आहेत बघा. 1/1/2008 ते 31/12/2008 म्हणजे 12 मंथचा पिरियड झाला. इथे पण 1/4/2008 ते 31/3/2009 आपण 12 मंथचा झाला. मग यापैकी लास्ट अकाउंटिंग इयरचे कोणते? 18 लाख 20 लाख? अतिशय सोपं आहे बघा. लास्ट अकाउंटिंग इयरचे ओळखायच्या अगोदर आपण स्टँडर्ड सेल्स ओळखून घ्यायचे. आणि मग जे स्टँडर्ड सेल ते सोडून जे राहतात ते लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स. कसे? आता इथं फायर झाला तुमचा कधी? 1/4/2009 ला. 1/4/2009च्या अगोदरचा दिवस कोणता? 31/3/2009. आणि मग 31/3/2009च्या एंडिंगचे जे सेल्स आहेत ते स्टँडर्ड सेल. बघा, 31/3/2009च्या एंडिंगचे म्हणजे 1/4/2008 ते 31/3 पर्यंत जे आहे आदल्या दिवशी पर्यंतचे ते स्टँडर्ड सेल झाले. आणि ते सोडून जे आहे ते लास्ट अकाउंटिंग इयर झाले. म्हणजे हे लास्ट अकाउंटिंग इयरचे 18 लाख आहे. लक्षात आलं? आता हे सर्वात सोपं लक्षात घेण्यासाठी. करा बरं कॅल्क्युलेट मग. यस, $3,60,000 अपॉन 18 lakhs आहे बरं घेते. 18 lakhs किती येतं बघा बरं. मग किती पर्सेंट आला? मला आन्सर द्याल? $3,60,000 डिवाइडेड बाय 18 lakhs मल्टिपल बाय 100 किती? 20%. व्हेरी गुड. किती आला जीपी रेशो? 20% आला. व्हेरी गुड. आता स्टेप नंबर 3 घेणार आहोत आपण.
व्हेरी गुड, बऱ्याच जणांनी आन्सर पाठवलं तुम्ही. ओके, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज झाल्यानंतर लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल कॅल्क्युलेट करतो आपण. लॉस ऑफ प्रॉफिट सेल्स, किंवा त्याला काय म्हणतो आपण, दुसरा शब्द वापरतो, ग्रॉस क्लेम असा शब्द वापरतो. काय, ग्रॉस क्लेम असा शब्द देखील त्या ठिकाणी वापरतो. लक्षात आलं? तर ते आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आता ग्रॉस क्लेम कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, एकदम सोपं आहे ते कॅल्क्युलेट करायला. पहिल्या स्टेप मधून पहिली जी स्टेप आहे त्याला दुसऱ्या स्टेपने आपल्याला मल्टिपल करायचं आहे. दुसऱ्या स्टेपने काय करायचं, मल्टिपल करायचं. म्हणजे शॉर्ट सेल मल्टिपल बाय जीपी पर्सेंटेज. बघा, इज इक्वल टू शॉर्ट सेल मल्टिपल बाय ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. इतकं सोपं आहे. पहिल्या दोन स्टेपचं मल्टिप्लिकेशन करायचंय फक्त तिथे. लक्षात आलं? मग इज इक्वल टू शॉर्ट सेल किती तुमचे 4 lakhs आहे. किती आहे? 4 lakhs आहे. मल्टिपल बाय ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज 20% आहे. मग 4 लाखाच्या 20%, 4 लाख गुणिले 20 भागिले 100, 20% म्हणजे 20/100. किती आहे आन्सर सांगाल मला? 80,000. व्हेरी गुड. किती आलं? 80,000 आलं. लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल 80,000. ओके, व्हेरी गुड. आता स्टेप नंबर 3 घ्यायचा आहे आपल्याला. स्टेप नंबर 4 काय, ऍव्हरेज क्लॉज वापरायचा. काय वापरायचं आपल्याला? ऍव्हरेज क्लॉज. ओके, पण ऍव्हरेज क्लॉज मध्ये अगोदर आपल्याला काय कॅल्क्युलेट करून घ्यावं लागतं? इन्शुरन्स कवर्ड रिक्वायर्ड. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड कॅल्क्युलेट करावा लागतो आपल्याला. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड कॅल्क्युलेट करावा लागतो. लक्षात येते? मग तो कसा कॅल्क्युलेट करायचा? इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड इज इक्वल टू आयसीआर इज इक्वल टू, बघा तुम्ही आता स्टँडर्ड सेल बघितले, आपण अभ्यासले, की दिले बघा स्टँडर्ड सेल. म्हणजे त्याचा फॉर्म्युला जो तयार होतो तो स्टँडर्ड सेल्स आणि स्टँडर्ड सेल्स मल्टिपल बाय जीपी पर्सेंटेज. काय, जीपी पर्सेंटेज हे त्याचा फॉर्म्युला आहे. काय, जीपी पर्सेंटेज मल्टिपल बाय आता इथे आपण हे 18 लाख लास्ट अकाउंटिंग इयरचे घेतले, ते सोडून जे आहेत ज्या दिवशी फायर झाला तिथून पाठीमागच्या 12 महिन्यांचे सेल्स. बघा, हे काय घेतले आपण? लास्ट अकाउंटिंगचे घेतले. आणि हे 20 लाख काय स्टँडर्ड सेल आहे, ज्या दिवशी फायर झाला तिथून पाठीमागच्या 12 महिन्यांचे सेल्स. तिथून पाठीमागचा दिवस कोणता? 31/3/2009 आहे. तिथून पुढचे 12 महिन्यांचे, पाठीमागचे 12 महिन्यांचे ते किती? मग स्टँडर्ड सेल 20 lakhs आहे. इथे किती आहे? 20 lakhs आहे. मग 20 lakhs मल्टिपल बाय ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज आपला 20% आहे. किती आहे? 20% आहे. मग 20 लाखाच्या 20% किती येतो सांगा? किती येतो? यस, 4 lakhs. व्हेरी गुड. किती येतो? 4 lakhs. आता इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड आला इथे 4 lakhs. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड किती आला? 4 lakhs आला. बरोबर ना? आणि मग आता पॉलिसी अमाऊंट त्याचं कंपॅरिझन करायचं आपल्याला, आणि त्यामुळे ठरवायचं ऍव्हरेज क्लॉज वापरायचा की नाही वापरायचा. ओके, मग इथे इन्शुरन्स कवर्ड रिक्वायर्ड किती येतो? रुपीज
4 lakhs इज, बघा आता तुम्हाला पॉलिसी अमाऊंट किती दिली की आपण त्या ठिकाणी बघूया. पॉलिसी अमाऊंट 3 लाख आहे. पॉलिसी अमाऊंट किती आहे? 3 लाख आहे. आणि हे किती आहे? 4 लाख आहे. म्हणजे इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड जास्त आहे. ओके, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड इज मोर दॅन पॉलिसी अमाऊंट. पॉलिसी अमाऊंट किती आपली? 3 lakh. Okay, insurance cover required is more than policy amount. So average clause is applicable. इन्शुरन्स 4 लाखाचा पाहिजे त्यांना, जास्त लॉस झालाय त्यांचा, आणि पॉलिसी अमाऊंट 3 लाखाचीच आहे. मग कंपनी 3 लाखाच्या पॉलिसीवर 4 लाखाचा क्लेम देईल का? तर नाही देणार. देईल का? तर नाही देणार, बरोबर ना. देईल का? नाही देणार. इथे क्लिअर, देणार नाही. आणि म्हणून ऍव्हरेज क्लॉज वापरायचा तिथे, त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेट करून घ्यायचं. समजा इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड या प्रॉब्लेम मध्ये 3 लाखापेक्षा कमी असता तर आपल्याला ऍव्हरेज क्लॉज वापरायचा नाही. त्यावेळेस हाच क्लेम राहील, ग्रॉस क्लेम हाच क्लेम त्या ठिकाणी, हाच लॉस राहील त्या ठिकाणी. पण आता इथे पूजा काय करताय? शेअर करताय स्क्रीन? ओके, आणि त्याच्यामुळे म्हणजे 4 लाख इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड होता आपला, आणि पॉलिसी अमाऊंट समजा आपली जास्त असती, 5 लाख असती, तर 5 लाखापर्यंत मिळाला असता. आपल्याला गरज फक्त 4 लाखाचा आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला वापरण्याची गरज नव्हती, त्यावेळेस एवढा क्लेम मिळाला असता, बरोबर आहे ना. पण आता इथे काय झाला, आपल्याला जास्त पाहिजे, रिक्वायर्ड जास्त आहे 4 लाखाचा, पॉलिसी अमाऊंट फक्त 3 लाखाची, ऍव्हरेज क्लॉज वापरायचं तिथे. म्हणून आता आपण ऍव्हरेज क्लॉज वापरतो इथे. ऍव्हरेज क्लॉज, ऍव्हरेज क्लॉजचं इक्वेशन घेऊयात आपण इथे. ओके, ऍव्हरेज क्लॉजचं इक्वेशन घेऊयात. ओके, काय ऍव्हरेज क्लॉजचं इक्वेशन? पॉलिसी अमाऊंट अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड मल्टिपल बाय ग्रॉस क्लेम किंवा लॉस ऑफ प्रॉफिट. ग्रॉस क्लेम म्हटलं तरी चालतं तिथे, किंवा लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल म्हटलं तरी चालतं. दोन्हीपैकी एक शब्द तिथे वापरायचा. बघा मग, पॉलिसी अमाऊंट किती आपली? 3 लाखाची, 3 लॅक्स. रिलॅक्स. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड मात्र 4 लाखाचा पाहिजे, 4 लॅक्स. आणि आपला लॉस ऑफ प्रॉफिट आहे 80,000. 80,000. ओके, 3 लाख भागिले 4 लाख गुणिले 80,000 किती येतो बघा. यस, तुम्ही आन्सर मला पाठवलंय. किती येतं? 60,000. व्हेरी गुड. किती येतं? रुपीज 60,000. हा आला ऍव्हरेज क्लॉज
आणि तेच आपला आन्सर येईल तिथे, तेच आपला काही आन्सर येईल. बघा मग, अमाउंट ऑफ क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट is equal to rupees 60,000. This is the final answer. This is the final answer. बघा लॉस ऑफ स्टॉक पेक्षाही सोपी मेथड येईल. इथं फक्त डेट्स मात्र त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात आणि त्या डेट्स लक्षात नाही घेतल्या तर मग मात्र काय होतं, तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला अडचण येते. ठीक आहे, प्रॉब्लेम समजला का? मला मेसेज कराल. बघा पहिली स्टेप काय कॅल्क्युलेट केली आपण, स्टेप नंबर 1 शॉर्ट सेल. आणि शॉर्ट सेल काय आहे? इट इज अ डिफरन्स बिटवीन सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड अँड सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड. नंतर ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. हाऊ टू कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज? नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस लास्ट अकाउंटिंग इयर अपॉन लास्ट अकाउंटिंग इयर सेल्स मल्टिपल बाय 100 ते त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं आपण. नंतर लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल किंवा ग्रॉस क्लेम. पहिले दोन कॅल्क्युलेशनचं मल्टिप्लिकेशन केलं की आपला ग्रॉस क्लेम येतो तिथे किंवा ग्रॉस ऑफ प्रॉफिट येतो, लॉस ऑफ प्रॉफिट येतो ऑन सेल्स. शॉर्ट सेल मल्टिपल बाय ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. नंतर ॲव्हरेज क्लॉज. अगोदर इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड काढतो आपण स्टँडर्ड सेलच्या जे काही जीपी पर्सेंटेज आहे तितकं ते कॅल्क्युलेट करतो, ते इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड येईल आपल्या. मग स्टँडर्ड सेल आपले 20 लाख होते, त्याला 20% ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेजने मल्टिपल केलं म्हणजे 4 lakhs आले ते. आणि आपला पॉलिसी अमाऊंट 3 लाख आहे, 3 lakhs आहे. आणि इन्शुरन्स कव्हर रिक्वायर आपल्याला जास्त कव्हर पाहिजे, 4 लाखाचा कव्हर पाहिजे, पण आपली पॉलिसी 3 लाखाचीच आहे म्हणून ऍज प्रोपोर्शनेट मिळेल. म्हणजे किती मिळेल ती? त्या प्रोपोर्शनेटच मिळेल 3 लाखाच्या, म्हणून ऍव्हरेज क्लॉज इथे ऍप्लिकेबल होतो. पण इन्शुरन्स कव्हर रिक्वायर पॉलिसी अमाऊंट पेक्षा लहान असेल तर ते कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. त्यावेळेस डायरेक्ट ही जी काय अमाऊंट आहे तीच क्लेम म्हणून त्या ठिकाणी वापरायचं. आणि मग आपण ऍव्हरेज क्लॉजचं इक्वेशन वापरलं. हाऊ टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज क्लॉज? ऍव्हरेज क्लॉज इज इक्वल टू पॉलिसी अमाऊंट अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड मल्टिपल बाय लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स ऑर ग्रॉस क्लेम. आणि मग तो कॅल्क्युलेट केला, तो आला 60,000. आणि मग अमाऊंट ऑफ क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट आला आपला 60,000. ओके, इथं मी माझं प्रेझेंटेशन थांबवतोय, आपण डिस्कस करूया.